गुरुवार आला की काही लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडतात, पण काहींना काहीच अनुभव येत नाही. यामागचं कारण काय आहे? आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, जी प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी ऐकलीच पाहिजे. गुरुवार इतका विशेष का? मित्रांनो, गुरुवार हा केवळ आठवड्यातला एक दिवस नाही. भारतीय परंपरेत हा दिवस गुरु, ज्ञान आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. स्वामी समर्थांच्या चरणी जो भक्त नम्रतेने नतमस्तक होतो, त्याला मनःशांती, धैर्य आणि योग्य मार्ग मिळत जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. केवळ गुरुवारी मंदिरात जाणं पुरेसं नाही. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांची जोड आवश्यक असते. स्वामींची कृपा कधी अनुभवायला मिळते? अनेक भक्त विचारतात, मी रोज नाम घेतो, तरी माझं काम का होत नाही? याचं उत्तर खूप सुंदर आहे. कधी कधी आपल्या इच्छेपेक्षा योग्य वेळ अधिक महत्त्वाची असते. स्वामी आपल्या जीवनात काय घडायला हवं, हे आपल्यापेक्षा अधिक जाणतात. म्हणूनच विश्वास कधीही सोडू नका. या गुरुवारी काय करावे? या गुरुवारी शक्य असेल तर सकाळी लवकर उठा. मन शांत करून स्वामींचं स्मरण करा. मनापासून काही वेळ नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यानंतर आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना किंवा ज्येष्ठांना आदर द्या. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. लक्षात ठेवा, दुसऱ्याला दिलेला आधार ही भक्तीचाच एक भाग असतो. श्रद्धेची खरी परीक्षा. जीवनात संकट आली की अनेक जण श्रद्धा सोडतात. पण खरा भक्त तोच, जो कठीण काळातही म्हणतो, स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे. याच विश्वासातून मनाला बळ मिळतं. आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, तर निराश होऊ नका. आजचा गुरुवार नव्या आशेची सुरुवात ठरू शकतो. प्रार्थना करा, सत्कर्म करा, संयम ठेवा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आज गुरुवारी मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास, संयम आणि चांगले कर्म हीच खरी गुरुदक्षिणा आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.